नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गणिताशी मैत्री या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आहे. मित्रांनो, काल 30 तारखेला जी 6वी आणि 9वीची डॉक्टर होमी भाभा एक्झाम झाली, त्या एक्झामचे आन्सर सीट आपण आपल्या गणिताशी मैत्री या यूट्यूब चॅनलद्वारे अपलोड केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला किती संभाव्य गुण मिळतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. कारण याचं मागच्या वर्षाचं जे मेरिट आहे, कट ऑफ किती लागलेलं आहे प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमाचं, ते मी तुम्हाला आता ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये देत आहेत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी प्रॅक्टिकल लेवलला सिलेक्ट झाले होतील त्यांच्यासाठी सूचना आहे, तर कृपया तुम्ही पुढील नंबरला संपर्क साधायचा आहे. कारण आपण दरवर्षी 6वी आणि 9वीचे जे विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेला पात्र होतात त्यांच्यासाठी आपण झूमद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन घेतो. तर पुढचा नंबर आहे मित्रांनो 9284964536 या क्रमांकाला तुम्ही संपर्क साधा आणि एक 7-8 दिवसामध्ये आपण आपला नवीन ग्रुप तयार करून झूमद्वारे तुम्हाला प्रॅक्टिकलचं मार्गदर्शन करणार आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता या आपल्या होमी भाभाच्या एक्झामच्या कोणकोणत्या स्टेजेस झाले आहेत मित्रांनो. थेरी कॉम्पिटिशन झाली तुमची, आता तुम्ही प्रॅक्टिकल कॉम्पिटिशनमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन अँड इंटरव्ह्यू आणि ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया मित्रांनो. याचं जर तुम्ही सिलेक्शन प्रोसेस जर बघितली तर काय काय होतं हे तुम्हाला माहिती की रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे. नंतर नोव्हेंबरमध्ये तुमची थेरी कॉम्पिटिशन झाली. याचा रिझल्ट मित्रांनो हा ह्या डिसेंबर महिन्यामध्ये 3rd वीकला 100% लागणार आहे आणि तुमची प्रॅक्टिकल एक्झाम ही जानेवारीच्या महिन्यामध्ये असणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकल एक्झामला जास्तीत जास्त तयारी करा, म्हणजे मग तुमचा छान रिझल्ट येईल. चला तर पुढे बघूया आपण. येस मित्रांनो, आता तुम्हाला विभाग वाईज मागच्या वर्षाचं कट ऑफ तुम्हाला माहिती पाहिजे. मग आपण आपला जिल्हा कोणत्या विभागामध्ये हे तुम्हाला माहिती पाहिजे. मुंबई विभागामध्ये मुंबई आणि मुंबईच्या आसपासचे जिल्हे येतात मित्रांनो. ठाण्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड. पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार. कोल्हापूर विभागामध्ये मित्रांनो कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद, याच्यामध्ये संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि परभणी. आणि मित्रांनो विदर्भ सेक्शनमध्ये तुमचे अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि भंडारा, तसंच गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे येतात. आणि सर्वात महत्त्वाचा लातूर विभागामध्ये मित्रांनो बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड. याच्या व्यतिरिक्त अदर दॅन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या व्यतिरिक्त इतर राज्यातील पण विद्यार्थी यांच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. म्हणून याच्याद्वारे तुम्हाला समजलं असेल की आपण कोणत्या रिजनमध्ये येतात. चला तर मग आता आपण प्रत्येक रिजन वाईज मागच्या वर्षाचा कट ऑफ इयत्ता 6वी आणि 9वी मराठी मीडियम, सेमी माध्यम आणि इतर माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे कट ऑफ आपण लगेचच बघूया. बघा मित्रांनो, तुमच्या समोर हा मागच्या वर्षाचा रिटर्न एक्झामचा हायेस्ट आणि कट ऑफ मार्क्स दिलेले आहेत. आता सुरुवातीला आपण जस्ट मुंबई विभागामध्ये बघूया. आता मुंबई विभागामध्ये जर तुम्ही बघितलं तर इंग्लिश माध्यमाचं जे SSC बोर्ड आहे आणि इंग्लिश अदर बोर्ड्स, मग तुमचं CBSE असेल, ICIC आणि मराठी माध्यमाचं जे आहेत, तर त्यांच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर 6वीला बघा जे मुंबई रिजनमध्ये आहेत इंग्लिश SSC बोर्ड कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 70 मार्क पाहिजे. आणि SSC बोर्डच्या व्यतिरिक्त म्हणजे जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी CBSE बोर्डचे, तर त्यांना कमीत कमी 66 मार्क आणि जास्तीत जास्त 92. आणि या वर्षाचा कट ऑफ जास्त लागू शकतो मित्रांनो, कारण 6वीची प्रश्नपत्रिका अतिशय सोपी निघालेली आहे. आणि मराठी माध्यमाचं बघितलं मित्रांनो कमीत कमी 41 मार्क्स आणि 62 मार्क. आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, याच्यामध्ये या वर्षाची 6वीची प्रश्नपत्रिका थोडी सोपी निघालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये +10 म्हणजे समजा जिथं 50 आणि 77 आहेत तर तिथे कट ऑफ तुमचा 60 ते समथिंग पुढे जाऊ शकतो मित्रांनो. इंग्लिश मिडियमचा तुमचा 70च्या आसपास म्हणजे 70पेक्षा वरच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि मराठीचं देखील 50-55च्या पुढची मुलं सिलेक्ट होऊ शकतात. हे मुंबई रिजनचं झालं मित्रांनो. आता 9वीचं बघूया आपण मुंबई रिजनचं. याच्यामध्ये बघितलं तर 39 आणि 69. जरा 9वीची क्वेश्चन पेपर मीडियम होती नेहमीप्रमाणे, त्याच्यामुळे 1-2 मार्क खालीवर होऊ शकतात.
मग याच्यामध्ये जर मराठी मीडियमचं बघितलं तर 35 ते 43 आहे, अतिशय कमी मेरिट मराठी मीडियमचं असतं मित्रांनो 9वीचं. याचं कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा स्पर्धा परीक्षांचं इन्फॉर्मेशन नसते मुलांना, त्याच पद्धतीने थोडा अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. मात्र इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचं कट ऑफ बघा 58 ते 77 मार्कांपर्यंत गेलेले. तसं वेगवेगळ्या विभागाचं आता ठाण्याचं जर बघितलं तर ठाण्याचं पण भरपूर मेरिट आहे मित्रांनो. बघा हायेस्ट जर तुम्ही बघितलं तर 85, 88 आणि मराठी मीडियमचं थोडं 66 दिसतंय. 6वी वाल्यांचं सांगतोय मी. आणि पुण्यावाल्यांचं पण सेम रेंज सारखीच असते मित्रांनो. नाशिक सेक्शनमध्ये सांगतो, जरा नाशिकचे बघा कमीत कमी 51 आणि जास्तीत जास्त 69 जे इंग्लिश माध्यमाचे SSC बोर्डचे विद्यार्थी आहेत. आणि जे मग तुम्ही CBSE बोर्डचे असतील तर त्यांच्यासाठी आणि इतर तर कमीत कमी 58 मार्क आणि जास्तीत जास्त 81 मार्क्सवाले विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात. थोडं याच्यामध्ये मित्रांनो 6वीचं थोडे 5 ते 7 मार्क्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात. मराठी मीडियमचे 46 ते 74 आहे बघा. पुढचं आहे छत्रपती संभाजीनगरचं पण बघा तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात 6वीचं. आणि मग आपण विदर्भ सेक्शनमध्ये पण बघा 51, 78, 57, 82 आणि 48 आणि 68 आहे. लातूर सेक्शनचं पण जर बघितलं लातूरचं मेरिट थोडं हाय जातं बघा प्रत्येक वर्षी. इंग्लिश मीडियम SSC बोर्डचं जे आहे 6वीचं 51 ते 90 आणि CBSE बोर्डचं जे आहे ते 58 आणि 84 म्हणजे जवळपास सारखंच आहे. मराठी मीडियमचं पण थोडं इतर विभागापेक्षा जरा यांचं हाय जातं मेरिट. आता मित्रांनो 9वीचं जर बघितलं तुम्ही तर 9वीचं मुंबई सेक्शनमध्ये आपण बघितलं तर ठाण्यामध्ये पण. पुण्याचं जर बघितलं तर पुण्याचं बघा 45 ते 80 आहे. त्याच्यानंतर CBSE बोर्डचं जर बघितलं तर 51 ते 81 आणि मराठी मीडियमचं बघितलं तर 41 ते 54 आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आहे मित्रांनो कोल्हापूर सेक्शनमध्ये पण जरा टफ फाईट असते विद्यार्थ्यांमध्ये. तुम्ही बघू शकतात स्क्रोल करून किंवा व्हिडिओ पॉज करून पण बघू शकतात, कारण प्रत्येकाचं सेपरेटली सांगितलं म्हटलं तर जरा जास्त वेळ लागेल. तर मित्रांनो अशा प्रकारे मागच्या वर्षाचं कट ऑफ आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला किती मार्क्स मिळतात किंवा काय. चला, बरेच कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये किंवा पर्सनली नंबरवरती तुम्ही मला तुमचं नाव, शाळेचा पत्ता मला पाठवायचा आहे. जे या कट ऑफ मेरिटमध्ये मार्क्स मिळवतील अशी संभाव्यता आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं 92 84 96 45 36 या माझ्या व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि शाळेचं नाव, इयत्ता आणि माध्यम मला सेंड करा. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा आपण एक नवीन ग्रुप करू आणि झूमद्वारे त्यांना आपण प्रॅक्टिकलचं मार्गदर्शन करणार आहोत. आता मित्रांनो हे तुम्हाला 100 पैकी मार्क्स मिळाले. पुढच्या लेवलला जाताना याचे फक्त 30% मार्क्स तुम्हाला पुढे काउंट होतात. लक्षात आलं का? 30% मार्क्स घेऊन तुम्ही पुढे. आता तुम्हाला जेवढे मार्क्स मिळाले त्याचा 30% काढायचा, म्हणजे ते 30% मार्क्स तुम्हाला प्रॅक्टिकलच्या एक्झामला काउंट होते. म्हणून लेखी परीक्षेला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला पाहिजे. तर प्रॅक्टिकलचं एक्झामचं सेटअप वगैरे कसं असतं, प्रत्यक्ष कृती काय करायची असते, ही इन्फॉर्मेशन जरी तुम्हाला मिळाली मित्रांनो तरी बरेच विद्यार्थी याच्यामध्ये पात्र होतात. आणि जे विद्यार्थी हुशार असून ज्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही ते 2-4 मार्काने याच्यामध्ये पॉईंट मार्कांचं सुद्धा खूप स्पर्धा असते विद्यार्थ्यांमध्ये. म्हणजे 0.1 0.2 मार्काने सुद्धा आपला नंबर जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला अगदी छानपैकी मार्गदर्शन मिळवायचं असेल तर तुम्ही 92 84 96 45 36 या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमचं नाव, शाळेचा पत्ता, इयत्ता आणि माध्यम मला सेंड करा. आणि असंच आपलं गणिताशी मैत्री यूट्यूब चॅनल तुम्ही 100% दररोज बघत चला मित्रांनो. आणि प्रतिक्रिया तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्कीच द्या. चला, लवकरच आपण प्रॅक्टिकल एक्झामचं छानपैकी मार्गदर्शन झूमवरती मिळणार आहे मित्रांनो, तुम्हाला यूट्यूब चॅनलवर मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण थांबूया आणि लवकरात लवकर तुम्ही तुमचं शाळेचं नाव, इयत्ता आणि माध्यम मला सेंड करायचं मित्रांनो. ठीक आहे, थांबूया आपण इथे. ओके, बाय बाय.